सॉरी 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 सॉरी. तरी मी सांगत होतो की मला सुद्धा सेल्फ डिफेन्स शिकवा. आता सगळं येताच आता माझ्यावरच चाललंय. नाही, जोरात लागलं का तुम्हाला? नाही नाही, लागलं नाही मला फार, पण कौतुक वाटतं मला तुमचं. म्हणजे तुम्ही फार सिन्सिअर आणि मेहनती आहात. आजच शिकलात आणि आज लगेच प्रॅक्टिस सुरू केलीत. हो, पण ती करायलाच हवी ना. पण म्हणजे लगेच शिकल्या हा, म्हणजे थेअरी शिकून घेतली आहे, पण प्रॅक्टिकल करून नाही बघितलं तर मग ते म्हणजे मसल मेमरीमध्ये नाही येणार गोष्टी. आणि मला ना खरं तर असं शिकल्या गोष्टी आत्मसात करायला आवडतात. छान. आज एक नवीनच वेगळी बाजू बघतोय तुमची. आता व्यायामाचं सुद्धा तसंच असतं की नाही, तो रोज करावा लागतो. रोज? हो, हे असं एक दिवस काहीतरी करायचं त्याला व्यायाम नाही म्हणत. अरे मी करत असतो मधनं. कुठे? ऑफिस मध्ये? झालं का आता? आलात माझ्या व्यायामावरती? जरा मी कुठे तुमचं कौतुक केलं, तुमच्याबद्दल चांगलं बोललो तर लगेच तुम्ही माझे दोष काढायला लागलात. नाही नाही नाही, मलाही कौतुक वाटतंय. तुम्ही आज जो इनिशिएटिव्ह घेतलात तो खरंच खूप छान होता. मग आता लगेच ना तुम्ही माझा व्यायाम करत जाऊ नका. लगेच संधी मिळाली की धोपटाला सुरुवात. नाही, ठीक आहे. आजचा दिवस चांगला आहे ना, मग सोडून देऊया. पण उद्यापासून रेग्युलरली व्यायाम करायचा आहे. तुमची कवायत झाली असेल तर झोपू का मी? हो, झोपा. आणि हा, बाय द वे, आजचा दिवस चांगला गेला. ऑफिसमध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या. अर्थात त्या या निमित्ताने घडल्या तसं नको होतं. म्हणजे अंशुमन खोटं वागला, खोटं बोलला हे अजून पचवता येत नाही मला. काही माणसं 24 तास आपल्या समोर असतात पण किती अनोळखी असतात ना. हो, पण आपण आपल्या माणसांवर खूप साधेपणाने विश्वास ठेवतोच ना. आणि ती माणसं आपल्याला जी बाजू दाखवत असतात आपल्याला तेवढीच खरी वाटत असते आणि तेवढीच माहीत असते. आणि मग ती समोर आल्यावर आपल्याला थोडा धक्का बसतो, वाईट वाटतं. तसं झालंय तुमचं. आणि चांगली बाजू नाहीये. हो, नाहीये, पण मला असं वाटतं की फरक पडेल कदाचित. कारण चुका सुधारल्या जाऊ शकतात यावर माझा विश्वास आहे. आणि माणसंही बदलू शकतात. आय होप सो. म्हणजे ही शिक्षा भोगल्यानंतर तरी अंशुमनला समज यावी असंच वाटतंय मला. माणसांशी आदराने वागणं, सन्मानाने वागणं ही बेसिक गोष्ट आहे. तेवढी तरी कळू दे त्याला. काय? ऍक्च्युली मला अजून एक सत्य सांगायचं होतं. हो सानंदी मॅडम, आता अजून एक सत्य नका सांगू. मला ना झेपायचं नाही आता. काय झालं? अंशुमनने आता अजून काही उद्योग केलेत का? नाही, मग काही नाही. हे बघा, अंशुमन बद्दल अजून तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल ना तर सांगा. सांगेन, पण एवढं काही नाही आहे. मग सत्य कसलं? काहीच नाही. प्लीज सांगा. ते आज ऑफिसमध्ये तुमच्या आले होते तर मला खूप छान वाटलं. तुमचा स्टाफ खूप प्रेम करतो तुमच्यावर, ते बघून बरं वाटलं.